आणि जय बजरंग पाळाकने टीमचं आगमन झाले. परेशजी आणि ओमकारजी वेलकम, आपलं हार्दिक स्वागत. संदीप पाटील एसपी यांचे निकटवर्तीय मित्र परेशजी आणि ओमकारजी पालाकने आपलं हार्दिक स्वागत. आणि परेश पाटील यांचं स्वागत आणि सन्मान स्पर्धेचे आयोजन कमिटी मेंबर एसपी ग्रुप विशाल भुईर यांनी करावा अशी विनंती करतोय. वेलकम परेशजी पाटील, आपलं हार्दिक स्वागत. एसपी ट्रॉफी उपसरपंच चषक डे नाईट टूर्नामेंट आपलं हार्दिक स्वागत. खेळाडूला सांभाळा, खेळाडू बघा. पाण्याची बॉटल घेऊन जा लगेच. तन्मय पाणी बॉटल घेऊन जा. तन्मय धावत जा. धावत जा लगेच. तदनंतर पुढील सन्मान ओमकार पाटील यांचं स्वागत आणि सन्मान संदीप पाटील यांच्या शुभ हस्ते केलं जात आहे. उपसरपंच चषक डे नाईट टूर्नामेंट एसपी ट्रॉफीमध्ये आपलं स्वतः एसपींच्या हस्ते एसपी ग्रुप अध्यक्ष संदीप पाटीलच्या हस्ते सन्मान केलं जाते. आपलं हार्दिक स्वागत. साई या 50 धावांची अफलातून इनिंग ज्याने साकारली. सुपर बॅटिंग मध्ये ज्याची आपण पाहायला मिळाली. साईगाव टीम प्लेयर आईगाव देवी प्रतिष्ठान साईगाव. सामनावीरचा पुरस्कार या ठिकाणी उपसरपंच परिषद वाडा तालुक्याचे अध्यक्ष पांडुरंगजी पटारे साहेब यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच मेडल आणि ट्रॉफी देऊन सन्मानित केलं जात आहे. मिस्टर साई यांना ग्रामपंचायत सदस्य रोहित सुतार यांच्या माध्यमातून गोल्डन मेडल मॅन ऑफ द मॅच प्रत्येक सामन्याकरिता सामनावीर आणि स्वतः या स्पर्धेचे अध्यक्ष एसपी ग्रुपचे आणि आयोजक उपसरपंच चषक बिलोईचे संदीप पाटील यांच्याकडनं मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी. तर पात्र एकत्र 2 लाख प्रथम पारितोषिक ट्रॉफी आपण पाहताय. मालिकावीर 2 व्हीलर बाईक, 2 सायकल, बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर आणि मोठी स्पर्धा वाडा तालुक्यातील उत्तुंग गगनचुंबी भरारी घेणारी स्पर्धा, दरवर्षी मोठी होत जाणारी स्पर्धा म्हणजेच उपसरपंच चषक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बिलोशी आयोजक एसपी ग्रुप बिलोशीकरांकडनं सगळ्या प्रेक्षकांचं जे या मैदानाच्या आजूबाजूला गोलगोल आहेत बॅरिगेटच्या बाहेर मॅच पाहतायत त्यांच्याकरिता 1000 रुपये एसपी ग्रुपचे अध्यक्ष स्वतः एसपी ट्रॉफीचे एसपी संदीप पाटील यांच्याकडनं सौ सानिका संदीप पाटील यांच्याकडनं 1000 रुपये कॅश घ्या आणि 1000 रुपये षटकाराच्या कॅचवर मिळवा. त्याचबरोबर लाईव्हला पाहणाऱ्या सगळ्या प्रिन्स मूवीज लाईव्हवर ही स्पर्धा जे पाहतायत वाडा तालुक्यातील ब्रँड ऑफ टूर्नामेंट एसपी ट्रॉफी उपसरपंच चषक सगळ्या प्रेक्षकांचं मी अँकर सुरेश पाटील माझ्याच बिलोशी गावात आपलं संदीप पाटील एसपी ग्रुपकडनं हार्दिक स्वागत. थँक्यू. ऑन टू कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच सुरेश सर. या वेळेला मात्र पाहिलं तर फटका फसला गेलाय आणि अखेरकार करण पाटीलच्या खेळीचा या ठिकाणी अंत झालाय. 4 या धावसंख्येवरती पहिला धक्का टीम स्वर्गीय साहिल 11 ओझी खरिवली या टीमला. पहिली विकेट झाली. खरं तर अनेक मान्यवर या मंचावरती बसून या सामन्यांचा आनंद घेतात. सर्वांचं मनाच्या अंतःकरणापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपण पाहतोय उपसरपंच चषक 2026 हा रणसंग्राम. या स्पर्धेची 6वी रात्र आपल्या भेटीला आली. अगदी 5 संघ क्वालिफायर झाले. आज कोणता संघ असेल या मैदानाच्या आतमध्ये जो वाजत गाजत आपल्या गावाच्या बेशीवरती जाईल. फर्स्ट विकेट डाऊन झाले 4 या धावसंख्येवरती. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना अजय खांडेकर आलाय. एक जबरदस्त क्रिकेटपटू, सध्याच्या घडीला चर्चेतला खेळाडू आहे. या हंगामामध्ये चांगली फलंदाजी अजय खांडेकरने केली आहे. तो फलंदाज स्ट्रायकर एंडवरती. नेक्स्ट बॉल या ठिकाणी आपण पाहतोय कुणाल मांझे. ओ काय स्ट्रोक खेळला गेलाय. नेत्रदीपक फटका, घुटना टेक, तमाशा देख.
बॉलला पाठवलं गेलंय डीप मिड विकेट क्षेत्राच्या बाहेर. 6 धावांसाठी A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. अत्यंत घातक फलंदाज आहे पहा. बॅटच्या स्लॉट मध्ये बॉलला घेतला आणि पाठवलाय पार्किंग प्लॉट मध्ये. कडक फटका होता. नेक्स्ट मॅच ध्रुवी 11 गुडगाव आणि वज्रेश्वरी. बोथ कॅप्टन रिपोर्टिंग करा. हाफ इनिंग नंतर आपला टॉस केला जाईल. विनंती आहे की आपण लगेचच आयोजन कमिटीशी संपर्क साधायचा. 6 धाब्याने टीमची धावसंख्या आपण पाहतोय. धावा फलकावरती 10. अजय खांडेकरचा हा ब्रँडेड षटकार आपण पाहिला. चांगली स्पर्धा, चांगला स्पर्धेचं आयोजन आपण SP ग्रुपच्या माध्यमातून पाहतोय. विद्यमान सरपंच सौभाग्यवती सानिकाताई पाटील हे देखील या स्पर्धेचा चांगल्या पद्धतीने आनंद घेत आहेत. नक्कीच या स्पर्धेकरिता कॉमेंटेटर्स रोहिदास मांजरेकर जे धोंडावडवली गावचे आहेत त्यांनी शुभेच्छा दिलेत. त्याबद्दल त्यांना मनाच्या अंतःकरणापासून त्यांचा देखील धन्यवाद असेल. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर धावा फलकावरती जोडले गेलेत 10. आतापर्यंत फर्स्ट ओव्हर इथे कंप्लीट झाली. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. दुसऱ्या षटकाला शुभारंभ झालाय. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्क वरती अजय मांझेला आलाय. आणखीन एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू जयनुमा सावरोळी संघाकडून पाहतोय. प्रत्येक दिवसामध्ये SP ग्रुपने काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला. गतवर्षी देखील आम्हाला समालोचनासाठी आमंत्रित केलं. यावर्षी देखील अभिनय पाटील यांनी आम्हाला आमंत्रित केलं. यावेळेला फुटवर्क नव्हतं. जागेवरून प्लेसमेंट करण्याचा प्रयत्न, सॉफ्ट हँड बॉलनं खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉलची सांगता होईल. चांगल्या टप्प्यावरती हा चेंडू हाताळला गेला. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये बॉल विसावतोय. गती होती आणि गतीबरोबर योग्य लाईन लेंथ पाहायला मिळाली अजय मांझेच्या माध्यमातून. पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्या. त्यानंतर अजय मांझे आले. पहिला बॉल डॉट घेत असताना निलेश स्ट्रायकर एंडवरती आहेत. नेक्स्ट बॉल यावेळेला फुल्लर लेनचा बॉल होता. फ्लिक केला ऑन साईडला, दिशा दाखवल्या. इथून मात्र पाहुलं तर चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. सिंगल मिळवली जाईल या बॉलवरती. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली जाईल. एकंदरीत धावा धावफलकावरती आहेत 11. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सामना क्रमांक 4 आजच्या दिवसातील आपण पाहतोय. ओव्हर द विकेटने पुढचा बॉल रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. यावेळेला पॉइंट क्षेत्रामध्ये चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. स्विचिटचा प्रयत्न होता. स्टान्स बदलला होता अजय खांडेकरनं. डॉट बॉलचा सांगता होईल. आणि याच फटक्यांकरिता चर्चेत आहे अजय खांडेकर. नेहमीच त्याच्या बॅटमधून आपण स्विचिटचे फटके पाहत असतो. इथे देखील तोच प्रयत्न त्याचा पाहायला मिळाला, परंतु यावेळेला त्याच्या वाट्याला अपयश आलंय. टीमची धावसंख्या आपण पाहतोय 11 धावा. चेंडू क्रमांक 3चा खेळ पूर्ण झालाय. चांगल्या दर्जाची गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. गोलंदाज अजय मांझे आक्रमकतेने गोलंदाजी करत असताना घातक गोलंदाजी. यावेळेला काय घडलं एक्झॅक्ट पाहावं लागेल. एलिव्हेशन झाले का पाहावं लागेल तर नाहीये. आणि तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाईल. गोलंदाजाला बाद घोषित केलं जाईल. टीमला बसलेला हा दुसरा धक्का आपण पाहतोय अजय खांडेकरच्या रूपामध्ये. अजय खांडेकरला बाद केलं अजय मांझेने. 11 या धावसंख्येवरती टीमला बसलेला दुसरा धक्का आपण पाहिला.
मैदानाच्या आतमध्ये चालू असलेला सामना प्रेक्षकांच्या माहितीसाठी जय हनुमान स्पोर्ट्स सावरुळी आणि त्यांच्या विपक्षामध्ये साहिल 11 ओझी खरिवली. सुरुवात दमदार होती. पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्या, परंतु या षटकामध्ये पाहिलं तर मग पलटवार पाहायला मिळाला. अजय मांझेने त्याचा क्लास दाखवलाय. त्याची क्लासिकल गोलंदाजी त्याने पेश केली आहे. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी केली, अचूकता राखली, विकेट्स मिळवल्या. आणि विकेट्स कोणाची मिळवली आहे तर अजय खांडेकर, एक विस्फोटक फलंदाज, एक आक्रमक शैलीचा फलंदाज इथे डगआउटला जाईल. चला न्यू बॅटर बी फास्ट. आपण घाई करा. ज्यावेळेला एखादा फलंदाज बाद होईल त्यावेळेला नवीन फलंदाजाने लगेचच मैदानात दाखल व्हायचं, ही सूचना आपण लक्षात घ्या. स्पर्धेचा 6वा दिवस पाहतोय. उद्याच्या दिवसामध्ये T20 फायनलचा सामना देखील पाहायला मिळेल. न्यूझीलंड विरुद्ध भारत. आतुरता आहे सर्व भारतीयांना, भारतवासियांना या सामन्यासाठी. टीमची धावसंख्या 11 वरती पाहतोय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना ऋतिक जाधव मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. मिडल ऑर्डर मध्ये ऋतिक जाधवला पाठवलाय. टीमची धावसंख्या 11 धावा, फक्त 1 धाव खर्च केली अजय मांझेनं. पहिला बॉल डॉट, त्यानंतर सिंगल आली, त्यानंतर तिसऱ्या बॉलवरती डॉट बॉल आणि चौथ्या बॉलवरती विकेट्स आल्या. एकंदरीत 4 चेंडूचा खेळ इथे संपन्न झालाय. आणि त्यानंतर मिडल ऑर्डर मध्ये 4थ्या क्रमांकावरती ऋतिक जाधवला आपण पाहतोय. अपेक्षा केली जाईल ऋतिक जाधव कडून. यावेळेला मात्र अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, आउट ऑफ द लेग स्टंप. पंचांनी वाईट घोषित केलाय. एक्स्ट्रा धाबेच्या साह्याने टीमच्या धावसंख्येमध्ये वाढ होत असताना 12 धावा धावफलकावरती पाहतोय. शिरोळी टीम अगदी वेळेमध्ये या ठिकाणी उपस्थित आहे. SP ग्रुपच्या वतीनं आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत, वेलकम, सुस्वागतम. नेक्स्ट बॉल राईट आर्म ओव्हर द विकेटने मारा केला जाईल. यावेळेला आक्रमण करण्याचा प्रयत्न, अगदी पाहिलं तर प्रॉपर एलिव्हेशन नव्हतं. चेंडू स्क्वेअर लेग मध्ये निघून गेलाय. ज्या ठिकाणी सिंगल धाव मिळेल आणि सिंगलच्या मदतीने टीमच्या धावसंख्येमध्ये 13 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतील. कमालीचं षटक अजय मांझेचं पाहिलं. अनुभवाचा योग्य वापर. अनुभव काय असतो तो मैदानाच्या आतमध्ये या बिलोशी नगरीमध्ये, या SP ट्रॉफी मध्ये दाखवला गेलाय. उपसरपंच चषक 2026 हा रणसंग्राम. अजय मांझेचा हा बॉल, एक्सप्रेस डिलिव्हरी पाहायला मिळाली. बंदुकीमधून ज्या पद्धतीनं गोळी निसटते त्या पद्धतीचा चेंडू हाताळला गेलाय. भन्नाट वेग होता, वेगावरती स्वार झाला आणि धावा खर्च केले त्या फक्त आणि फक्त 3. कमालीची गोलंदाजी. 2 षटकांचा खेळ संपलाय. 13 धावा या धावफलकावरती जोडल्या गेल्या. 2 विकेट्स आल्या. फलंदाज करण पाटील बाद झाला, फलंदाज अजय खांडेकर बाद झाला आणि त्यानंतर ऋतिक जाधव संघर्ष करतोय. ध्रुवी 11 गोडगाव आणि वज्रेश्वरी. चला, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आयोजन कमिटीशी लगेचच संपर्क साधा. यानंतर होणारा सामना वज्रेश्वरी विपक्ष गोडगाव. षटक क्रमांक 3 ला सुरुवात आणि स्वराजला आणलंय गोलंदाजी मार्क वरती. 12 बॉलचा खेळ शिल्लक. येणाऱ्या 12 बॉलमध्ये अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागेल, आक्रमकतेचं क्रिकेट खेळावं लागेल. इकॉनॉमी आपण पाहिली तर खूप कमी प्रमाणामध्ये ही धावसंख्या पाहायला मिळेल. पहिल्या 2 षटकामध्ये फक्त धावा आल्या त्या 13. गेअर चेंज करावा लागेल. आता मात्र इथे आक्रमक पवित्र हाती घ्यावा लागेल, आक्रमकतेने फलंदाजी करावी लागेल. पहिला बॉल स्वराजचा. पहिलाच बॉल तेज तरार पाहायला मिळाला. गुडलेंथ वरती पिचिंग झाला आणि जसा टप्पा पडला ना तशी गती प्राप्त झाली. गतीला बीट होतोय फलंदाज ऋतिक जाधव. संघर्ष करतोय. आतापर्यंत ऋतिकचा विचार केला ना तर मग ऋतिकने 2 बॉलमध्ये फक्त सिंगल काढली आहे. निलेश देखील स्ट्रगल करताना पाहायला मिळाले. 4 मध्ये त्याने देखील 2 धावा काढल्यात. नेक्स्ट बॉल. यावेळेला आक्रमण तर जरूर केलंय, उंची गाठली आहे बॉलनं आणि त्यानंतर क्षेत्ररक्षक बॉल खालती. तिसरा धक्का ओझी खरिवली टीमला. फलंदाज ऋतिक जाधव बाद. थँक्यू डीजे. विकेट आली आहे तिसरी. 13 वरती 3. थोडीशी दयनीय अवस्था आहे, नाजूक स्थिती आहे. एक चांगल्या पार्टनरशिपची गरज आहे. उद्या कुणीही इथे मोठ्या संख्येने आपल्याला गर्दी पाहायला मिळेल.
त्याचबरोबर आमच्या गावातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आदरणीय प्रदीप पाटील, प्रदीप भाऊ यांचं आगमन झालेलं आहे. आपल्याला विनंती आहे एस पी ग्रुपकडनं, आयोजन कमिटीकडनं, आपण व्यासपीठावर यावं. आपली स्पर्धा आहे उपसरपंच चषक बिलोशीमध्ये. आपलं हार्दिक स्वागत. बिलोशीचे आमचे प्रदीपजी पाटील, वेलकम. नक्कीच उद्या देखील मोठ्या संख्येने प्रेक्षक मायबाप या स्पर्धेमध्ये सहभागी होताना पाहायला मिळतील, कारण टेनिस क्रिकेट पटलावरची उद्या मोठमोठे संघ, मोठमोठे खेळाडू आपल्याला इन ॲक्शन मध्ये या उपसरपंच चषकामध्ये खेळताना पाहायला मिळतील. जीबी स्पोर्ट्स महापोली आणि नित्यसाई गणेशपुरी रिपोर्टिंग करा. तर आपण जर्सी घेण्याकरता या ठिकाणी यायचंय. नित्यसाई गणेशपुरी आणि जीबी स्पोर्ट्स महापोली, बिग मॅच, मोठा सामना आज प्रेक्षकांच्या भेटीला येईल. स्ट्रायकर एंड वरती आपण पाहतोय बॅट्समन संतोष पाटील, जे महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत आहेत, जनतेचा सेवक आहेत. इथून मात्र पहिला बॉल, या वेळचा बॉल थोडासा स्वेअर पाहायला मिळाला, आउट ऑफ द लेग स्टंप. पंचाचा वाईटचा इशारा होतोय. एक्स्ट्रा रनने टीमची धावसंख्येमध्ये भर पडेल. आणि पुन्हा एकदा विनंती आहे प्रदीपजी पाटील बिलोशी. प्रदीप भाऊ, आपण या स्टेजवर अगदी 5 मिनिटांनी प्लीज या ठिकाणी यायचंय. या प्लीज, विनंतीला मान देऊन व्यासपीठावर यायचंय. प्रदीपजी पाटील प्लीज, वेलकम. या स्टेजवर या. प्रभाकरजी काटोळे साहेब यांनी स्टेजवर यायचंय, आपल्याला विनंती आहे. वेलकम वेलकम. एसपी ट्रॉफी धमाका षटकार. यस, आमच्या व्हीआयपी डाईसला स्पर्श करणारा हा, पाहुण्यांचं स्वागत करणारा हा जेवण क्वालिटीचा ब्रँडेड षटकार पाहतोय संतोष पाटील, महाराष्ट्र पोलीस यांच्या बॅट मधून हा दर्जेदार षटकार. यावेळेला पुन्हा एकदा आक्रमण केलंय, परंतु यावेळेला चुकी होणार नाहीये. गोलंदाजाने सांगितलंय यावेळेला ती संधी मी तुला देणार नाहीये. एक तुम्हारी तो एक हमारी, तू शेर तो मैं सबा शेर. फलंदाज संतोष पाटील बाद. थँक्यू डीजे. तर रेफर केलं जाते पंचांच्या माध्यमातून ओव्हर स्टेपिंग साठी. तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाईल. सन्माननीय वैभवजी विषय दिनकर पाडा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती असेल आपण सन्मानाने या मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. संदीप पाटील यांचे अगदी जवळचे मित्र आहेत, त्यांना विनंती असेल आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. वेलकम. तर फेअर डिलिव्हरी आहे, एकदम क्लिअर कट या ठिकाणी स्पष्ट होईल. फलंदाज होईल बाद. संतोष पाटील या ठिकाणी बाद होतील. चौथा धक्का 20 या धावसंख्येवरती. अगदी पाहिलं तर मग तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. 4 चेंडूचा खेळ संपन्न झाला. न्यू बॅटर अरुण मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. 6व्या क्रमांकावरती बॅटिंग करण्याकरिता थोडीशी डावाची पडझड पाहायला मिळाली, डावाची घसरण पाहायला मिळाली. अगदी पाहिलं तर पहिल्या डावामध्ये दबाव निर्माण केलाय जय हनुमान स्पोर्ट्स सावरवली टीमने ओझी खरिवली संघासमोर. एकाच तालुक्यातील 2 संघ आज आपल्या गावाच्या अस्मितेसाठी लढताना पाहायला मिळत आहेत. फुलटॉस होता यावेळेला. लोअर फुलटॉस ऑन साईडच्या बॉलला वळवलाय. काऊ कॉर्नरचा क्षेत्ररक्षक बॉलवरती स्वार होईल, तोपर्यंत सिंगल इथे कंप्लीट होताना पाहायला मिळेल. 21 धावा दफळकावरती. चेंडू क्रमांक 5 चा खेळ पूर्ण झालाय. चला नित्यसाई गणेशपुरी आणि जीबी स्पोर्ट्स महापोली, आपण आयोजकांशी कॉन्टॅक्ट करा, संपर्क साधायचा आहे त्वरित. एक एक क्षण खूप महत्वाचा आहे. टीमची धावसंख्या 21 वरती आहे. अजून देखील या डावातले 7 चेंडू शिल्लक आहेत आणि येणाऱ्या 7 बॉलवरती ओझी खरिवली टीमच्या फलंदाजांना हात खोलावे लागतील. ओव्हर द विकेटने पुढचा बॉल. ओहो, जबरदस्त बॉल. अगदी पाहिलं तर लिगल डिलिव्हरी पाहायला मिळेल. चांगल्या टप्प्यावरती हार्ड लेन पाहायला मिळाला आणि त्यानंतर षटकाचे देखील शेवटच्या षटकानंतर मात्र टार्गेट सेट केला जाईल आणि त्याकरिता शेवटचा गोलंदाज पंकज आलाय. अनेक मान्यवर या मंचावरती बसून या चांगल्या पद्धतीने या सामन्यांचा आनंद घेत आहेत. अनेक प्रेक्षक मायबाप या ठिकाणी या क्रीडा नगरीमध्ये उपस्थित आहेत. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपण आहात म्हणून या स्पर्धेला शोभा आहे.
एक मानाची सन्मानाची दर्जेदार स्पर्धा, वाडा तालुक्यातील नामवंत स्पर्धा म्हणून ज्या स्पर्धेची चर्चा आपण नेहमीच करत असतो त्यापैकी स्पर्धा तुमच्या आमच्या भेटीला आली आहे. जसजशी स्पर्धा अंतिम टप्प्यामध्ये पोहोचेल ना तसतशी मान्यवरांची गर्दी पाहायला मिळेल. पंकज इथून मात्र चौथ्या षटकामध्ये पहिला बॉल घेऊन अरुण यांच्यासाठी. पहिलाच बॉल या ठिकाणी फुटवर्क नव्हतं, जागेवरून कट करण्याचा प्रयत्न, डॉट बॉलची होईल समाप्ती. फुटवर्क नव्हतं. क्रिकेटमध्ये फुटवर्क खूप गरजेचं आहे. जसं की तुमच्या मोबाईलला नेटवर्कची आवश्यकता आहे, क्रिकेटमध्ये फुटवर्कची गरज आहे. इथे डॉट बॉल आला. 21 धावा धावफलकावरती आहे. 4 विकेट्स गमावलेत. या सामन्यावरती पकड निर्माण फर्स्ट इनिंग मधून पाहतोय. कोणत्या प्रकारचा मोठा फटका मारू दिला जात नाही. विकेट टू विकेट गोलंदाजी. ओहो, आणखीन एक दर्जेदार बॉल, सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळाली. आणि त्यानंतर पहिले तर एंडवरती स्ट्राईक रोटेट जरूर होईल आणि त्यानंतर फलंदाज होतील बाद. आणखीन एक धक्का, 5वा धक्का, निम्मा संघ परतीच्या प्रवासाला. या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक 2 लाख रुपये संसारिका संदीप पाटील उपसरपंच साहेबा यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उपसरपंच बिलोशी. द्वितीय पारितोषिक 1 लाख रुपये बहुजन विकास आघाडीचे नेते ठाणे पालघर जिल्हा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष ठाणे पालघर आणि बहुजन विकास आघाडी माननीय काशीनाथदादा पाटील, आदरणीय हितेंद्र ठाकूर साहेब यांचे खास बहुजन विकास आघाडी नेते यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं द्वितीय पारितोषिक 1 लाख रुपये. बाबूभाई कुडूस यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं तृतीय पारितोषिक 50,000 रुपये. समीर पष्टे निचोळे यांच्या माध्यमातून या स्पर्धेला मालिकावीर 2 व्हीलर बाईक आणि बाकीचे इतर सर्व बक्षीसदाते यांचे धन्यवाद. नक्कीच ज्यांनी ज्यांनी आर्थिक सहकार्य केलं, ज्यांनी वस्तुरूपी सहकार्य केलं तर सर्व दानशूर व्यक्तिमत्वांना मनाच्या अंतःकरणापासून आपण धन्यवाद देऊयात. कारण आपण होतात म्हणून या मोठी स्पर्धा भरवण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या 22 लॉट्स ऑफ 6 विकेट्स, 6 विकेट्स गमावलेत. काय कमालीचा परफॉर्मन्स आतापर्यंत राहिलाय जय हनुमान सावरोळी टीमचा. कोणत्या प्रकारचा मोठा फटका मारू दिला नाहीये. अगदी पाहिलं तर एकमेव षटकार आला होता तो मात्र अजय खांडेकर आणि संतोष पाटील, 2 षटकार वगळता अन्य फलंदाजांनी फक्त हजेरी लावण्याचं काम केलं. निराश कामगिरी पाहायला मिळाली स्वर्गीय साहिल 11 ओझी खरिवली या संघाकडून. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये उमेश दाखल होत आहेत. टीमची धावसंख्या 22 वरती असताना 3 चेंडू शिल्लक आहेत. यावेळेला शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. मिडलवरून यष्टीरक्षकाच्या हातामध्ये बॉल विसावतोय. डॉट बॉलची समाप्ती होईल. अगदी चांगल्या टप्प्यावरती लाईन लेंथ योग्य राखली आणि ती गरजेची आहे. तुम्ही किती चांगल्या वेगाने गोलंदाजी करताय याला महत्व नाहीये, तुमची लाईन लेंथ योग्य आहे का याला महत्व दिलं जाईल. आणि ती लाईन लेंथ आतापर्यंत राखली आहे या 4ही गोलंदाजाने. कमालीची गोलंदाजी. ओर द विकेटने पुढचा बॉल. यावेळेला मात्र समोर खेळलाय बॉलर बॅक ड्राव. नेक्स्ट मॅच जे संघ इथे उपस्थित असतील रिपोर्टिंग करा आयोजन कमिटीची. गुडगाव टीम आणि वज्रेश्वरी आपण या ठिकाणी आयोजकांशी संपर्क साधा त्वरित. शेवटचा बॉल त्यावरती आक्रमण केलंय. उंची आहे बॉल मध्ये आणि त्यानंतर चेंडू लँड होईल नोमॅन्स मध्ये, परंतु इथे भन्नाट वेगाने 2 धावा पूर्ण केल्या जातील. 2च वरती समाधान माळावं लागेल. शेवटच्या बॉलवरती आले विकेट्स जिथे 3री धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि इथून आपण पाहिलं तर 2च्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली जाईल. 25 धावा. फर्स्ट इनिंगचा खेळ इथे समाप्त झालाय आणि इथून टार्गेट असेल 24 बॉल आणि 26 धावा जिंकण्यासाठी हवेत जय हनुमान सावरोळी टीमला. फर्स्ट इनिंग इथे मात्र कंप्लीट झाले. त्यानंतर दुसऱ्या डावाला जशी सुरुवात होईल आपल्या समवेत मायक्रोफोनवरती जोडले जातील आमचे साथी समालोचक अद्वर शेलार सर यांचा आवाज, गोड आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. चला बोट टीम कॅप्टन या ठिकाणी आपण टॉस साठी यायचंय.
पारितोषिक 2 लाख रुपये माननीय सौवश्री सानिका संदीप पाटील, संदीप गुरुनाथ पाटील यांच्या माध्यमातून आकर्षक चषक तुषार दुंदू पाटील आणि राहुल रवींद्र भोईर यांच्या माध्यमातून द्वितीय पारितोषिक 1 लाख रुपये मान्य श्री काशीनाथ गोविंद पाटील माजी जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्या माध्यमातून 1 लाख रुपये बहुजन विकास आघाडी नेते काशीनाथजी गोविंद पाटील साहेब माजी जिल्हा परिषद अध्यक्ष ठाणे पालघर यांच्या माध्यमातून आकर्षक चषक तुषार दुंदू पाटील आणि राहुल रवींद्र भोईर यांच्याकडून तृतीय पारितोषिक 50,000 रुपये रोख रक्कम श्री बाबू मेमन कुडूस यांच्या माध्यमातून सलीमजी मेमन उर्फ बाबू भाई यांच्या माध्यमातून आकर्षक चषक आहे तुषार दुंदू पाटील आणि राहुल रवींद्र भोईर यांच्याकडून। चतुर्थ पारितोषिक SP ट्रॉफी उपसरपंच चषक माननीय जितू उराळे यांच्या माध्यमातून 30,000 रुपये आकर्षक चषक तुषार दुंदू पाटील राहुल रवींद्र भोईर यांच्या माध्यमातून। पाचवे क्रमांकाचं पारितोषिक 30,000 श्री अंकुर जैन यांच्या माध्यमातून आणि ट्रॉफी आहे तुषार दुंदू पाटील राहुल रवींद्र भोईर यांच्या माध्यमातून। टॉस साठी यायचे नंतर 5 रनची पॅनल्टी असेल दोन्ही टीम कॅप्टन लास्ट मिनिट। चला सहावं पारितोषिक 30,000 रुपये रामा इंडस्ट्रीज याचकडून व आकर्षक ट्रॉफी तुषार दुंदू पाटील आणि राहुल रवींद्र भोईर याचकडनं। सातवं पारितोषिक 30,000 रुपये SA इंडस्ट्री याचकडून अब्दुल खान आणि आकर्षक ट्रॉफी तुषार दुंदू पाटील राहुल रवींद्र भोईर याचकडून। चला दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण त्वरित यायचंय। वज्रेश्वरी आणि ध्रुवी 11 गोटगाव मॅचला सुरुवात करूया। तर विजयाकरता 26 चेंडू आहेत तुमच्याकडे त्याकरिता 24 चेंडू आणि 26 ची गरज। सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल अजय मांजे आणि कुणाल मांजे दोन बंधू ते मैदानामध्ये दाखल झालेत। यावेळेला पहिला बॉल स्लॉट मध्ये आलाय आणि सरळ बॉलला फेकून दिलाय। बॉल चाललाय आपण पाहिलं तर वाईडिश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर। अप्रतिम स्ट्रोक अजय मांजेच्या बॅटमधनं षटकार 6। अजय मांजे हा असा खेळाडू आहे ना, आपल्या ग्रामीण भागातील खूप कमी खेळाडू असतात जे इतक्या चांगल्या पद्धतीने ओव्हरआर्म क्रिकेट खेळतात, तितक्याच चांगल्या पद्धतीने। चला कॅप्टन ध्रुवी 11 घोटगाव आपला टॉस झालेला नाही, इनिंग ब्रेक संपून गेलेला आहे आणि वज्रेश्वरी टीम पहिल्या 2 ओव्हर संपायच्या आतमध्ये आपण टॉस साठी पोहोचा फास्ट। यावेळेला बॅटची एज घेतली आहे। तदनंतर पहिला पण शॉर्ट थर्डमॅनचा खेळाडू बॉलवर पोहोचला। ती स्कोर कार्ड वर ऍड होत असताना बघायला मिळते धावसंख्या 7। आम्ही म्हणत होतो आपण अजय मांजे बद्दल हा असा खेळाडू आहे ग्रामीण भागातनं बिलॉंग करणारा, मात्र जेवढं नाव ओव्हरआर्म क्रिकेटमध्ये त्यापेक्षा जास्त नाव अंडरआर्म क्रिकेट आणि बॉक्स क्रिकेटमध्ये या खेळाडूचं आहे। भेदक गोलंदाजी अप्रतिम गॅपमधनं बॉक्स क्रिकेटमध्ये चौकार खेळणारा हा खेळाडू तो मात्र मैदानामध्ये बघायला मिळतोय। आणि स्ट्रायकिंग एंडला पाहिलं तर कुणाल मांजे एक हँडसम क्रिकेटर त्याच्या बॅटमधनं यावेळेला फुलर लाईनची डिलिव्हरी ती मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळाली आणि या बॉलला पाहिलं तर पंच दर्शवत असताना 1 बाउन्स सरळ बॉल निघून गेलाय। पुन्हा एकदा वाईडिश लॉंग ऑनच्या दिशेनं फुलटॉस बॉल होता त्या ठिकाणी अजय मांजेच्या थँक्यू धन्यवाद। आपण मॅचकडे पुन्हा एकदा परतूयात। कुणाल मांजे तो यावेळी मात्र स्ट्रायकिंग बघायला मिळतोय। एक अप्रतिम युवा प्रतिभा संपन्न खेळाडू आहे कुणाल। स्ट्रायकिंग एंडला आपण पाहिलं तर 3 चेंडू संपलेत आणि 11 धावा स्कोर कार्डवर विजयाकरता फक्त 26चं आव्हान आहे आणि अगदी वेगानं मात्र ते चेस करण्याकरिता या ठिकाणी सुरुवात केली आहे। पुढचा बॉल ओव्हर दी विकेटनं गोलंदाज सज्ज होतो। यावेळेला फटका फसलाय। इम्पॉर्टंट कॅच आहे मॅच मधली, उंची तर बरीच गाठली आणि वाह अप्रतिम कॅच कंप्लीट केली आहे। उतार भाग होता त्या ठिकाणी बॉलला जज करत होते, बरीच उंची बॉल न गाठलेली आणि अखेरच्या क्षणाला मात्र जज करत असताना वेल जज कॅच कंप्लीट केली आहे। विकेटचं पतन खेळाडू बाद।
धन्यवाद. आपण पाहत आहोत उपसरपंच चषक 2026 हा दैदिप्यमान रजनी क्रिकेटचा सोहळा. तो मात्र बिलोशी नगरीमध्ये वाडा तालुक्यातील अप्रतिम मानाची सन्मानाची प्रतिष्ठेची स्पर्धा SP ग्रुप बिलोशी आयोजित भव्य दिव्य टुर्नामेंट टी आपल्या भेटीला येते. पुढचा बॉल यावेळेला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेत पंकज मांझे. दोन बंधू आपण मैदानामध्ये पाहिले खेळताना, त्यानंतर त्यांचा तिसरा बंधू तो मैदानामध्ये दाखल झालाय. तिघही एका संघामधनं बिलॉंग करतात. सर्वात छोटे बंधू बाद झालेत आणि त्यानंतर दोन मोठे बंधू ते मैदानामध्ये आहेत. पंकज गोलंदाज पहिला, पण ऋतिक तो पुढचा बॉल घेऊन सज्ज होईल. बॅकफुटला गेलेत, पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न, कॅचला संधी आणि परतावर लागेल माघारी. पंकज मांजेच्या सुद्धा खेळीचा अंत होताना बघायला मिळतोय. विकेटचं पतन, वन मोर विकेट डाऊन, खेळाडू बाद. थँक्यू. पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला पाहिला पण तर अजय मांझे ते बघायला मिळतात. त्याच्या विपक्षामध्ये गोलंदाजी करण्याकरिता अजून एक गोलंदाज ज्याचंही नाव आहे अजय. अजय टू अजय हे बॅटल मैदानामधनं रंगताना बघायला मिळते. हॅलो, थाळेकर. माननीय संदीपजी पाटील बिलोशी चोरगेपाडा यांचं आगमन झालेलं आहे. उल्हासजी पाटील चोरगेपाडा बिलोशी, आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. SP ग्रुप टीम मेंबर, वेलकम वेलकम. VIP डायस सज्ज होईल गोलंदाज पुन्हा एकदा अजय. चला गेम स्पीडअप करायची आहे. आणि SP ग्रुप टीम मेंबर या ठिकाणी संदीपजी पाटील, माननीय संदीपजी पाटील चोरगेपाडा बिलोशी यांचं आगमन झालेलं आहे. उपसरपंच चषक डे नाईट टुर्नामेंट मध्ये आपलं हार्दिक स्वागत. युवा उद्योजक संदीपजी पाटील चोरगेपाडा, वेलकम वेलकम, सुस्वागतम. विकेटचं ते पतन मैदानाच्या आतमधनं होताना बघायला मिळते. अजय मांझेला सुद्धा यावेळी परतावं लागेल. मधल्या टप्प्यावर बॉल मिळालेला, त्याला पुल करण्याचा प्रयत्न अजय मांझेने केला, मात्र त्या फटक्यामध्ये तेवढीशी ताकद नव्हती आणि पहिला पण तर विकेट ती मैदानात आली आहे. अजय मांझे तो परतीच्या प्रवासाला जातोय. विकेटचं पतन, खेळाडू बाद. कमॉन डीजे. नवीन फलंदाज बॅटिंग करण्याकरिता मैदानाच्या आत आलेत. प्रियांशू पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाज. पहिल्या बॉलवर विकेट मिळवून दिली आहे. कमबॅक करावा लागेल अजयला. याही वेळेला फिंगर रोल करतोय. फटका तर चांगला आहे. फिल्डर बॉलचा पाठलाग करतायत. पॉइंटच्या दिशेने बॉल चाललाय. वाह, चांगल्या पद्धतीने वन हँडेड स्टॉप त्या ठिकाणी बघायला मिळाला आणि फेक करेपर्यंत 2 धावा कंप्लीट नक्की झाल्यात. वेगानं या 2 धावा कंप्लीट केल्या आणि 2 वाढून स्कोर कार्ड 13 या अंकावर जाऊन पोहोचेल. 13 धावा झाल्यात. 13 धावा करायच्यात. अर्धी धावसंख्या तुम्ही कव्हर केली, अर्धी धावसंख्या अजून तुम्हाला कव्हर करायची आहे. सज्ज होईल पुन्हा एकदा गोलंदाज. तो आपल्या बॉलिंग ट्रॅकवरनं राईट आर्म वरती विकेटने
फुलटॉस बॉल मिस झालाय. बॉल अतिरिक्त शफल झालेले, बॉलचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केलेला मात्र पंच वळलेत. केणी सर या ठिकाणी दर्शवत असताना इट्स अ नॉन प्लेबल. अतिरिक्त धाव 30 स्कोर कार्ड मध्ये ऍड होती. धावफलक 1 न वाढते आणि पुढे जाऊन पोहोचते 14 या अंकावर. चांगल्या पद्धतीने बॉलचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजाने, परंतु अतिरिक्त बॉल बाहेर होता, ज्या कारणाने हा नॉन प्लेबल चेंडू ते पंचांनी दर्शवलं. पंडितजी अरुण पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांना विनंती आहे की आपण सन्मानाने या मुख्य व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचं. स्विच हिटचा फटका मैदानामधनं खेळायला प्रयत्न केलेला आणि तिकडे मात्र फिल्डर होते, त्यांच्या हातामध्ये बॉल परफेक्ट गेलेला, परंतु क्षेत्ररक्षकाकडनं फंबल आणि तदनंतर मात्र वेगाने एक सिंगल कंप्लीट. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला फुलटॉस बॉल बॅटवर येत नाहीयेत. स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये बॉल जाईल. एक सिंगल या बॉलवर मिळाली, एफेक्ट तर केली आणि सिंगल बरं समाधान मानावं लागतंय. सिंगल 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 एकच गोष्ट मैदानात नाही येते, त्या कुठेतरी बॉलिंग करणाऱ्या टीमला थांबावे लागतील, कारण पहिलं आपण तर समोर आपल्या भात्यामध्ये धावा कमी आहेत आणि त्या कारणामुळे मात्र या धावसंख्या थांबवण्याचा प्रयत्न तो केला जातोय मैदानामधनं. अतिरिक्त शफल होऊन अक्रॉस दी लाईन खेळण्याचा प्रयत्न केलेला, बॉल मिस झाला. विकेटच्या मागे डॉट बॉल तो मैदानात कंप्लीट होतोय. शेवटचा एक बॉल आता इथून बाकी आणि धावसंख्या पाहिली तर स्कोर कार्डवर जोडली गेली. विकेट ती पंचांनी या ठिकाणी दर्शवली आहे. बॅटेज होती आणि तदनंतर एस्टॅनच्या मागे कॅच कॅरी केली आहे. प्रियांशू तो परतीच्या प्रवासाला गेला. विकेटचं बदल झालंय. धावसंख्या पाहिली तर ती स्कोर कार्डवर 16. तीन बॉलवर विचार केला तर 11 धावा आलेल्या आणि त्यानंतर आतापर्यंत जर का पाहिलं तर 1.5 चेंडूंचा खेळ संपला आणि धावसंख्या स्कोर कार्ड वरती जोडली गेली. आपण पाहिली तर 16. नवीन फलंदाज बॅटिंग करण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये येताना बघायला मिळतं साहिल. यावेळेला फटका चांगला, प्रॉपर टायमिंग, स्वीट राऊंड तो मैदानामधनं ऐकू आलाय आणि सरळ बॉलला पाठवून दिलं जात आहे. एंट्री गेटच्या डोक्यावरनं बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. अगदी अप्रतिम स्ट्रोक तो मैदानामधनं काऊ कॉर्नर झोन क्षेत्रातनं बॉल सीमारेषा पार निघून जाईल. षटकार 6. धन्यवाद. आणि या ठिकाणी पंडितजी अरुण पाटील यांचं आगमन झालेलं आहे. संत तुकाराम महाराज 2016 कमिटी मेंबर, 2016 कमिटी मेंबर असताना जबाबदारी त्यांच्यावर होती आणि 2016 संपन्न पूर्ण करून या स्पर्धेला त्यांनी उपस्थिती दर्शवलेली आहे. SP ग्रुपकडनं आपलं हार्दिक स्वागत. आपण पाहिलं तर नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरनं आलेत. करण गोलंदाजी करण्याकरिता. सूरज सर. याही वेळेला मागे गेले, जागा बनवली आहे, मिस टाइम झालाय, उंची बरीच गाठली आहे आणि परतावं लागेल माघारी. 1 मोर विकेट डाऊन. इथून सुद्धा मॅच ती आपल्या बाजूने येऊ शकते, कारण युवराज तो परतीच्या प्रवासाला जातोय, त्याच्या विकेटचं होतंय या ठिकाणी पतन. खेळाडू बाद. मुंबई अधिकारी यांचा सन्मान मुख्यमंचावर केला जात आहे. SP ग्रुप ट्रॉफीला ज्यांनी भेट दिलेली आहे संत तुकाराम 2016 कमिटी मेंबर बिलोशी हबप पंडितजी अरुण पाटील यांचा सन्मान केला जात आहे. मुंबई या ठिकाणी आहेत, मुंबई महानगरपालिका, परंतु गावाच्या प्रत्येक कार्यामध्ये माणुसकीची नाळ जोडलेलं व्यक्तिमत्व पंडितजी अरुण पाटील बिलोशी. आपलं हार्दिक स्वागत. संकेत नवीन बॅटर बॅटिंग करण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये आलेत फलंदाजीसाठी.
सुशांत धावसंख्या आपण पहिली स्कोर कार्ड वर 22-22. रन्स ऑन बोर्ड 22 धावा त्या स्कोर कार्ड वर आहेत. 5 गडी आतापर्यंत गमवावे लागलेत. 22 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 5 विकेट्स. सज्ज होईल गोलंदाज पुन्हा एकदा करण. यावेळेला प्रचंड वेगाने करणने चेंडू हाताळलाय. संधी क्षेत्ररक्षकाला निर्माण झालेली, त्याने जीवाच्या आकांताने प्रयत्न केलेले, परंतु थोडासा त्याच्यापासून दूर चेंडू राहिलाय. तिथपर्यंत पोहोचण्याचा त्याचा प्रयत्न पुढील सुद्धा त्याच्याकडनं बघायला मिळालेली, मात्र सन्मानाकडे आपण जातोय. मुख्य मंचावर या ठिकाणी बिलोशी गावातील उद्योजक माननीय संदीपजी पाटील चोरगेपाडा बिलोशी यांचं स्वागत आणि सन्मान रोशन शिवाजी पाटील यांनी करावं अशी विनंती करतोय. SP ग्रुपकडनं आपलं हार्दिक स्वागत. संदीपजी पाटील चोरगेपाडा बिलोशी मुंबई या नावानं त्यांची पेटनेमनं ओळख आहे. वेलकम, सुस्वागतम संदीपजी पाटील चोरगेपाडा मुंबई बिलोशी, आपलं हार्दिक स्वागत. वेलकम वेलकम. उपसरपंच ट्रॉफी 2026 डे नाईट टुर्नामेंटमध्ये आपलं हार्दिक स्वागत. अजून एक विकेट पासाला जातीये. गडी क्रमांक या ठिकाणी पाहिला तर 6वा तो बाद झालाय. करणनं या षटकामध्ये आतापर्यंत जबरदस्त कामगिरी करणच्या माध्यमातून बघायला मिळतीये. सुशांत पाटील यांचे खूप जवळचे मित्र मयूर काटोळे ते आलेले आहेत. पुन्हा एकदा त्यांचं सहर्ष स्वागत. नवीन फलंदाज बघा, 1 मिनिटाच्या आत जर का मैदानामध्ये आला नाही तर या स्पर्धेमध्ये जो रूल आम्ही आतापर्यंत फॉलो केलाय त्या नवीन फलंदाजाला बाद म्हणून घोषित करण्यात येईल, याची आपण नोंद घ्यायची आहे. न्यू बॅटर बॅटिंग करण्याकरिता मैदानात आलेत पंकज. गोलंदाज सज्ज होईल पुन्हा एकदा करण. याही वेळेला करणचा फटका करणच्या विपक्षामध्ये होता, जो आपण पाहिला तर एक सिंगल करिता गेलाय. दुसऱ्या करिता जात असताना मात्र अजून एका विकेटचं पतन. आतापर्यंत पाहिले तर करणनी चेंडू हाताळले 4, ज्यामध्ये विकेट्स मात्र गमवाव्या लागल्या, त्या अर्थातच 3. परतावं लागेल माघारी. 1 धाव हवी आणि अजून एक विकेट ती परतीच्या प्रवासाला जाते. विकेट क्रमांक 7 ती मात्र माघारी परतली आहे. पहिल्या 3 बॉलवर धावसंख्या होती ती म्हणजे 11. हॅलो, नवीन बॅटर बॅटिंग करण्याकरिता मैदानात फलंदाजीसाठी संदेश. चेक. अजर काझी यांचं आगमन झालेलं आहे खानिवली. आपण व्यासपीठावर या. संदीप भाऊंची विनंती आहे. SP ट्रॉफीमध्ये आपलं हार्दिक स्वागत. अजर काझी साहेब खानिवली या आपण व्यासपीठावर या प्लीज. वेलकम. चला, नवीन गोलंदाज गोलंदाजी ट्रॅकवर आणायचा आहे. करणनं मात्र मॅचला कलाटणी देणारं षटक हाताळलंय, ज्यामध्ये 2 धावा जर का ती कॅच कंप्लीट झाली असती, 2 धावा वाचल्या असत्या तर मॅच अजून रंगतदार बघायला मिळाली असती. करणच्या या षटकाचा विचार केला तर दर्जेदार बॉलिंग ती करणकडनं बघायला मिळाली.
महत्वपूर्ण गोलंदाज आहे, महत्वपूर्ण खेळाडू आहे या संघाचा आणि त्याने मात्र अप्रतिम कामगिरी आणि मैदानात सन्मान या केली ठिकाणी आहे. केला जात आहे सागरजी पाटील यांच्या शुभ हस्ते SP ग्रुप आयोजित उपसरपंच ट्रॉफी डे नाईट टुर्नामेंटमध्ये अझर काझी खानिवली सुप्रसिद्ध उद्योजक काझी परिवाराचे युवा डॅशिंग डायनामिक पर्सनॅलिटी यांचा सन्मान मुख्य मंचावर केला जात आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत SP ग्रुपच्या वतीनं उपसरपंच चषकमध्ये. वेलकम. वॉट अ कॅच. काय म्हणते आजवर अजून एक विकेट परतीच्या प्रवासाला. सर विकेट क्रमांक यावेळी बाद होताना बघायला मिळते 8 खेळाडू परतीच्या प्रवासाला गेलेत. 5 चेंडू बाकी आहेत आणि अजून सुद्धा एका धावेची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. 5 चेंडू आणि करायचे आहेत तुम्हाला 1 आणि विकेट बाकी आहेत तुमच्याकडे 2. 1 धाव रोखायची आहे, 2 विकेट काढायचे आहेत. 2 विकेट हातामध्ये 1 धाव करायची आहे. या समीकरणावर इथे मात्र काही घडू शकतं, कारण जगाच्या इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये असं झालंय 4 धावा असताना ऑल आउट टीम झालेली आहे 7 विकेट गेल्यानंतर, आणि इथे 1 धाव 2 विकेट या ठिकाणी हातात आहेत. 8 गडी बाद झालेत. 2 आत्ता इथून पुढे जर 9वी विकेट गेली ही मॅच अटीतटीची बनणार. नक्की सर, यात काही शंका नाहीये. एका धावेची अजून सुद्धा गरज आहे आणि चेंडू आहेत तुमच्याकडे त्याकरिता. 5 आणि विकेट्स आहेत तुमच्याकडे अंतिमच्या 2. 5 चेंडू आणि 1 धावेची गरज. पियुष भोईर पुन्हा एकदा येत आहेत फुल तयारीनिशी. इन ॲक्शन त्यांना आपण पाहणार आहोत. चला गेम स्पीडअप करा, कारण जास्त वेळ नकोय. या वेळेला मैदानामध्ये बॉल हातामध्ये डिरेक्टली कलेक्ट केला तर वाडा तालुका क्रिकेट असोसिएशनच्या नियमानुसार नाही धाव ग्राह्य धरली जाईल ना अशा पद्धतीने जर का विकेट तो यष्टीरक्षक बॉल यष्ट्यांवर आदळत असेल तर तरी सुद्धा मात्र ती विकेट सुद्धा स्टंपिंग असेल तर डेफिनेटली स्टंपिंग असेल तर त्यात काही शंका नाहीये. परंतु त्या व्यतिरिक्त जर का बॉल विकेट किपरच्या हातात गेला आणि मग आपण एक स्ट्राईकचा खेळाडू तिकडेच उभा राहतो, दुसरा त्या एंडने जाण्याचा प्रयत्न करतो, अशा वेळेला मात्र ती ना विकेट ग्राह्य धरली जाईल ना ती धाव ग्राह्य धरली जाईल. चला आपण मॅचकडे पुन्हा एकदा परतूयात. 4 चेंडू बाकी आहेत आणि विजयाकरता एका धावेची गरज. 4 चेंडू आणि 1 धाव हे समीकरण इथून बाकी. नक्कीच आजवर विकेटलाही महत्व आहे आणि एका धावेलाही महत्व आहे. 5ल्या 5 पूस होतील जर विकेट काढली तर, कारण 1 विकेट 1 रन अशी मॅच राहील. आता 2 विकेट 1 धाव 4 बॉल. घोडगाव वज्रेश्वरी विना विलंब कॅप्टन टॉस साठी या. फायनल कॉल घोडगाव वज्रेश्वरी, अंतिम पुकार. टॉस साठी यायचंय, बी फास्ट. वज्रेश्वरी टीम कॅप्टन आलेले आहेत. घोडगाव टीम कॅप्टन पोचा. चला गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल आपल्या बॉलिंग ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरिता. या वेळेला कट केलंय क्षेत्ररक्षकाकडनं, झाली आहे त्या ठिकाणी फंबल, आणि जिथे धावचीची संधी निर्माण झाली असती फंबल झाल्या लगेचच एक चोरटी धाव ती मैदानातल्या कंप्लीट केली गेली आहे आणि विजय झाली आहे टीम जय हनुमान सावरोली. त्यांचं करूयात आपण मनपूर्वक अभिनंदन. बघा मॅच समरी बघायला मिळते. 3 चेंडूमध्ये ओजी करिवली संघाकडे बिलॉंग करताना अजयने 6 धावा केल्या, संतोषने 2 चेंडू 6 धावा केल्या. निलेशचा स्ट्रगल मात्र बघायला मिळाला. कुणाल मांजेचा षटक ज्यामध्ये 10 धावा. अजय मांजेने दर्जेदार गोलंदाजी केली ज्यामध्ये 1 विकेट घेतली आणि 3 धावा खर्ची केल्या. स्वराजने 1 षटक हाताळले ज्यामध्ये 8 धावा खर्ची करत 2 विकेट्स घेतल्या. आणि बॅटिंगला आल्यानंतर अजय मांजेनं 3 चेंडू 7 धावा, साहिलनं 1 चेंडूत 1 षटकार, कुणालने 2 चेंडूत 4 धावा, प्रियांशू 3 चेंडू 3 आणि अजयचं आपण खरिवली संघाकडे बिलॉंग करताना ज्या गोलंदाजाला पाहिलं त्याचं षटक थोडंसं महागडं बघायला मिळालं. 11 धावा आल्या, परंतु करणचं षटक जे मॅचला कलाटणी देणार होतं ज्यामध्ये 3 धावा आल्या आणि 2 विकेट्स मिळवल्यात. मॅच या ठिकाणी समाप्त झाली आहे. विजयी झाली टीम जय हनुमान सावरोली. त्यांचं करूयात मनपूर्वक अभिनंदन. आणि मॅन ऑफ द मॅचकडे आपण जाऊयात. त्या ठिकाणी प्रेझेंटेशन बॉक्समधनं तुमच्या समोर जॉईन होतील सूरज पाटील सर. मॅन ऑफ द मॅच खेळाडू आहे त्या नाव आहे त्याचं अर्थातच अजय मांजे. चला अजय म्हणजे आपण काही करा लवकर यायचं. या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच दिली जाईल मान्यवरांच्या शुभ हस्ते.
स्पर्धा म्हटल्यानंतर आकर्षण असतं, स्पर्धा म्हटल्यानंतर उत्कंठ असते. मॅन ऑफ द सिरीज बाईक कोण जिंकणार? यावर्षी SP ट्रॉफी उपसरपंच चषक डे नाईट टुर्नामेंट मालिकावीर टू व्हीलर बाईक कोण जिंकणार याची चर्चा मात्र असेल. कॉम्पिटिशन लागले रन रेटमध्ये, तर मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी दिली जाते. खेळाडू पोचा आपण अजय मांजे. टॉससाठी या वज्रेश्वरी टीम कॅप्टन आणि ध्रुवी 11 घोटगाव टीम कॅप्टन. फायनल कॉल संपलेले आहेत. टॉससाठी या ठिकाणी वज्रेश्वरी आई वज्राई वज्रेश्वरी टीम साई वज्राई वज्रेश्वरी टीम कॅप्टन पोहोचलेले. ध्रुवी 11 घोटगाव आले का? घोटगाव आले असते हातवर करा. घोटगाव टीम कॅप्टन चला या सोयऱ्यावर लवकर या. ध्रुवी 11